येवो तुझिया द्वारी, ओठावरी नित्य राहो पांडुरंग रखुमाई. जेव्हा या आपल्या देहाच्या पालखीमध्ये सद्गुरूंच्या चरण पादुका आपण स्थिरावतो, सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण या हृदयात साठवतो आणि त्यावेळी आपल्या या पालखीचा, देहरूपी पालखीचा रोम रोम पुलकित होतो. आणि प्रत्येक मनुष्याचं, प्रत्येक भक्ताचं अंतिम ध्येय हेच असतं की कुठेतरी त्या निर्गुण निराकार सद्गुरूंचं दर्शन मला व्हावं, सद्गुरूंची अनुभूती मला यावी. आणि सद्गुरूंनी जो आम्हाला मार्ग दाखवलेला आहे, जे राम नाम धन सद्गुरूंनी आम्हाला दिलंय, त्याचं जतन आम्ही आयुष्यभर करावं. या जन्मातच नव्हे तर पुढच्या अनेक जन्मांमध्ये हेच सद्गुरू आम्हाला लाभावेत, हेच नामस्मरण आम्हाला लाभावं. आणि ही इच्छा ज्यावेळी होते त्यावेळी सर्वस्व समर्पण भाव जागृत होतो. आणि जेव्हा सर्वस्व समर्पण अर्पण केलं जातं त्याला भैरवी असं म्हणतात. पूजा विधीमध्ये जे आरतीला स्थान आहे ना, ते आपण आता बघतो की सकाळी नैवेद्य दाखवतो, काकड आरती झाली आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आता सर्वस्व अर्पण करायचं आहे, ते स्थान आहे आरतीला. आणि आरतीनंतर आपण काय करतो, तो फक्त प्रसाद सद्गुरूंचा, देवाचा जो असतो तो आपण ग्रहण करतो. मला वाटतं प्रत्येक भैरवीमधनं हेच सांगायचं असतं की कुठेतरी तो आता निर्गुण निराकार, त्याची अनुभूती इथल्या प्रत्येकाला शिवाचा शव होण्याआधी कल्याणकारी ती प्रचिती आम्हा सर्वांना येऊ दे आणि आमचं जीवन सफल होऊ दे. हीच साध भैरवीची असते. अतिशय सुंदर अशी भजन सेवा ज्यांनी इथे सादर केली. खरं म्हणजे थोडासा वेळ कमी पडला आणि त्यांना पुन्हा आज मुंबईला जायचं आहे, अंबरनाथला जायचं आहे, त्यामुळे अनेक फरमाईशी येत होत्या, पण तरीही त्यांनी त्यातल्या काही घेण्याचा प्रयत्न केला. एकदा जोरदार काढा मनोजींसाठी झालं पाहिजे. आणि खरं म्हणजे गुरुतत्व एकच असतं की आज महाराजांच्या चरणी त्यांची सेवा झाली, त्यांचा संप्रदाय जरी वेगळा असला तरीही शेवटी जाणाऱ्या गंगा त्याच निर्गुण निराकार सागराशी मिळतात. मार्ग वेगळा असेल पण डेस्टिनेशन मात्र एक आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही सर्वजण, मनोजी तुम्ही या परिवाराशी जोडल्या गेलात आणि निश्चितच यापुढेही अनेक वेळा तुम्हाला इथे आम्ही आमंत्रित करू. एवढा आनंद तुम्ही हा दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजून एक निर्गुणी भजन म्हणावं असं एक फरमाईश आहे. सुनताय एकच कडवा सुनता है ज्ञानी ज्ञानी ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी 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 ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी ज्ञानी ज्ञानी.
भोला भोला मन जाने भोला मन जाने अमर मेरी काया काया अमर मेरी काया काया धन रे जो बना धन रे जो बना सपने सी माया माया बादल की सी छाया भोला बन जाने अमर मेरी काया काया कट जाएगा कुआं कट जाएगा कुआं सूख जाएगी क्यारी कट जाएगा कुआं सूख जाएगी क्यारी हाथ मलमल छड़ी पाछो पड़ी नारी भोला मन जाने अमर मेरी काया काया आदि आदिनाथ आदि आदिनाथ मच्छंदर का पूत आदि आदिनाथ मच्छंदर का पूता एजस का मेरा गोरख अवधूता भोला मन जाने अमर मेरी काया काया धन रे जो बना धन रे जो बना सपने सी माया माया बादल की सी छाया भोला मन जाने
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम. अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण अशी भैरवी होती. आणि खरं म्हणजे भैरवीचे सूर असे होते ना की असं मला वाटत होतं एक ना की सद्गुरू एक ज्ञानाचा दिवा घेऊन जात आहेत आणि त्यांच्या मागे सगळे शिष्य धावत आहेत. कारण जेव्हा तो भोला भाव असतो ना त्याच वेळी आपण सद्गुरूंच्या पाठीशी जाऊ शकतो, सद्गुरूंच्या सोबत जाऊ शकतो, त्यांच्या मार्गावर आपण चालण्याचं धाडस करू शकतो. कारण सद्गुरू हे स्वयंप्रकाशित असतात आणि जेव्हा सद्गुरूंनी दिलेला ज्ञानाचा दिवा आपल्यापर्यंत येतो आणि आपणही स्वतः तर प्रकाशमान होतोच पण इतरांनाही तो दिवा प्रकाश देत राहतो. त्या दृष्टीनं हा जो भक्तीचा दिवा आहे, हा जो ज्ञानाचा दिवा आहे सद्गुरूंनी दिलेला, तो आपण निश्चितच आयुष्यभर जपूया आणि आपलं स्वतःचं आयुष्य आणि सर्वांचं आयुष्य हे विश्वच दिव्य करूया, प्रकाशमान करूया, हीच एवढी प्रार्थना आज करूया. मनोजजींचा सत्कार करण्यासाठी मी प्रसाद देसाई यांना विनंती करतो की त्यांनी मनोजजींचा सत्कार करा. नाही, प्रसाद आहे महाराजांचा, सत्कार म्हणणार आणि माफ करा. कारण कसं असतं की प्रसाद जोपर्यंत मिळत नाही ना, आणि असं म्हणतात की गुरुघरचा जो प्रसाद असतो ना तो मागून घेतला पाहिजे. या आपण मनोजजी समोर या. तसेच श्री सुनीलजी पाठक यांनाही मी इथे विनंती करतो की मला खूप छान आणि श्री कार्याची साथ दिली. तुमचं नाव? योगेश कुलकर्णी. योगेश कुलकर्णी. सिद्धांत दंडवते खूप छान. आणि मला समोर